एवढ्या उन्हात तानाचं, ती पण बिना बर्फ घालता आणि एवढ्या मोठ्या जगातनं ये ऊसाचा रस मिळतोय म्हणल्यावर आत्मा थंड का होणार नाही बरं का. बर्फाच्या ठिकाणी ऊसाच्या कांड्याच डायरेक्ट फ्रीज मध्ये ठेवती ती. ही फक्त आपल्याला कामेरीमध्येच बघायला भेटणार. ईश्वरपूर कामेरी रोड रस्त्याला लागूनच रुद्रा रसवंती. तुम्ही एकदा यांचा ऊसाचा रस प्याला की परत दुसरीकडे प्यायच्या नादालाच लागणार नाही. असल्या उन्हाचं या झाडाच्या सावलीखाली बसून थंडगार ऊसाचा रस प्याला की असं वाटतं की स्वर्ग प्राप्तीच झाली. या गच्च रसानं भरलेल्या ऊसाच्या कांड्या ही फ्रीजला गारवायला ठेवती ती. यातनं डायरेक्ट काढायचं आणि मशनीत घालायचं. एकदा दोनदा मशनीतनं ऊसाला मस्त असं पिळून काढती ती आणि त्याच्यातच बाजूला असं लिंबवाचं आणि आल्याचं तुकडं काढून ठेवलेलं असते ती पण याच्यात घालती ती आणि पिळून काढती ती. मस्त आयडिया करते की. मशनीच्या एका साईडला भांड्याला चाळण लावून सगळा रस गोळा करते आणि रातभर भिजत ठेवलेली सब्जाचं बी 2 चमचे जगात घालती ती आणि सगळ्याच्या सगळ्या ऊसाच्या रसानं पॅक करते ती आणि आपल्याला आणून देते ती. आईला एवढा मोठा ऊसाचा जग दांडगाच्या दांडगा आहे राव. ह्यो जग इथं 20 रुपयाला आहे. ह्यो जर आपल्या ईश्वरपूरमध्ये असता तर 25-30 रुपयाला हमखास असता राव.